नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। काल देवाची उरळी इथे भव्य दिव्य अजितदादा केसरी यांचं बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। तर या मैदानामध्ये जवळजवळ 39 गट धावण्यासाठी आलेले होते, म्हणजे जवळजवळ 200-350 गाड्या इथे धावण्यासाठी आलेल्या होत्या। तर या मैदानामध्ये बकासूरला निकाल का देण्यात आला नाही, कमिटीने कोणता निर्णय घेतला, नंतर कोण एक नंबरचा मानकरी केला, समालोचन कोणी केलं, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास जो बैलगाडी शर्यतीवरती प्रेम करतो तो आपल्याला जास्तीत जास्त युट्यूबला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा। तर हे मैदान कसं झालं, बक्षीस काय हे आपण सुरुवातीला पाहूया। तर बक्षिसाची रक्कम काय होती, तर या मैदानामध्ये प्रथम बक्षीस होतं 2 लाख रुपये, द्वितीय बक्षीस होतं 1.5 लाख रुपये, तृतीय बक्षीस होतं 1 लाख रुपये, नंतर चतुर्थ बक्षीस होतं 71,000 रुपये, 5व्या क्रमांकाचं बक्षीस होतं 60,000 रुपये, 7व्या क्रमांकाचं बक्षीस होतं 41,000 रुपये आणि 8व्या क्रमांकाचं बक्षीस होतं 30,000 रुपये। मित्रांनो, ही झाली बक्षिसाची रक्कम। दुसरं पाहायला गेलं तर या मैदानामध्ये समालोचनाचं काम केलं, ज्याला महाराष्ट्रातील जी बैलगाडी शर्यत आहे ती एक वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचलेली बैलगाडी शर्यत, तो समालोचक म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार, त्याच्यासोबत प्रवीण घाटे, नंतर मयूर तळेकर, या तिघांनी समालोचनाचं काम केलं। झेंडाबंजाचं काम केलं, ज्या महाराष्ट्राचा झेंडा मेकर धनावडे बापू कोरेगाव यांनी झेंडा पंचाचं काम केलं। नंतर नंबर टाकण्याचं काम केलं, झांबरे बापू यांनी नंबर टाकण्याचं काम केलं। तर दुसरं पाहायला गेलं तर हे लाईव्ह प्रक्षेपण पाहायला गेलं तर ड्रोनचं काम केलं ते म्हणजे सचिन कुळेकर, नंतर जे लाईव्ह प्रक्षेपण केलं ते STC लाईव्ह, नंतर दुसरं मैदानाचं रिपोर्टर, या मैदानामध्ये कोणकोणती बैल आहेत हे दाखवण्यासाठी काम केलं म्हणजे मैदान रिपोर्टर तुषार धुमाळ, या सर्व लोकांनी लाईव्ह प्रक्षेपणचं सोशल मीडियाचं काम पाहिलं। तर मित्रांनो, या मैदानात जवळजवळ 39 गट धावण्यात आले। या मैदानामध्ये वादळ असेल, 22-11 पिस्टन असेल, त्याच्या धावणीतला 22-11 सोने असेल, नंतर बकासूर असेल, त्याच्यासोबत पृथ्वीराजदादा खुटवळ त्यांचा जो बैल धावला तो बाजा असेल, नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पिंटू शेट मोडगे यांचा कॉकटेल असेल, नंतर आनंद तारकर यांचं वादळ असेल, नंतर काल आपला सर्जा खरेदी झाला, नंतर खरेदी झाल्यानंतर 2 दिवसामध्ये मैदान झाला तो आपला सर्जा असेल, नंतर त्याच्यासोबत होता आपला पिस्टन। तर मित्रांनो, हे प्रमुख बैल महाराष्ट्रातील तिथे धावण्यासाठी आलेले होते। जवळजवळ लिमिटेडच गाड्यांची नोंद केल्यामुळे जवळजवळ 350 गाडी तिथे धावण्यासाठी आलेल्या होत्या। तर यामध्ये टोटल 39 गट पार झाले। तर या गटामध्ये काही लोकांना ज्या टॉपच्या गाड्याला हार पत्करले तो कोणत्या गाड्या म्हणजे दुसरं पाहायला गेलं तर पहिला जे 10व्या गटात गाडी पळाली ते म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्यांच्याच होता 22-11 चंदर सोनाई गारडी उरळी यांचा। तर मित्रांनो, ही गाडी ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पळाली, पण तो दुसरा बैल होता मल्हार, त्या मल्हार या बैलानं त्यांना पराभव पत्करावा लागला दोन्ही बैल, कारण मल्हार हा बैल सुद्धा अतिशय चांगला धावला आणि गटाला सातारा एक्सप्रेस बलमाला हार पत्करावी लागली। तर मित्रांनो, हे झाले। तर दुसरी गाडी पाहायला गेलं तर 29व्या गटात आपला सर्वांचा लाडका बकासूर बैल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावत होता आणि गाडीत अतिशय चांगल्या प्रकारे धावली, यामध्ये कुठलीही नाव ठेवण्यासारखा ह्याच्यामध्ये काहीच नव्हतं। पण दुसरं पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये जो कमिटीने निर्णय दिला, तर जो पृथ्वीराजदादा खुटवळ यांचा जो बाजा होता, या बाजा बैलाचा थोडासा पाय हा जी फाटी आहे ती 14 फुटाचं अंतर होतं आणि 14 फुटाचं अंतर असताना जो बाजा बैलाचा बैल आहे तो फाटी सोडून दुसऱ्या फाटीमध्ये थोडासा गेला होता। त्यामुळं ज्यावेळेस मुलाखतीत सांगितलं होतं, नंतर वेगवेगळ्या मैदानामध्ये मैदान हे संपूर्ण दिसरच होणार, गाडी मोठी असो नाही तर छोटी असो, त्यामुळे जे मैदान आयोजकांनी सांगितलं होतं ते तसंच करून दाखवलं। तर पृथ्वीराज खुटवळ म्हणजे ते स्वतः एक आयोजक होते आणि त्यांच्या स्वतः आयोजकाची गाडी होती, मालकाची गाडी होती, त्यांना तसं करायचं असलं तर ते मॅनेज करू शकले असते, पण ते मैदान अतिशय चोख पण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की काल झालेलं मैदान कसं झालं। मोठमोठ्या गाड्या सुद्धा फॉल करण्यात आल्या। तर मित्रांनो, ही गाडी बकासूरची गाडी अतिशय वेग लागला होता, अतिशय वेगाने सुद्धा कडनी गाडी गटपास झाली, पण गाडी फॉल झाल्यामुळे त्यांचा नंबर नाकारण्यात आला। तर मित्रांनो, असो एवढ्या 1-2 मैदानांना आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला काय होत नाही, तर उद्या सुद्धा 1-2 दिवसांत कमबॅक करेल। उद्या सुद्धा महाराष्ट्र केसरी मैदान आहे, त्या महाराष्ट्र केसरी मैदानात नक्कीच आपला सर्वांचा लाडका बकासूर कमबॅक करेलच। तर मित्रांनो, हे झालं ह्याच्यामध्ये। नंतर सेमी पार पडल्या, तर सेमीमध्ये सुद्धा चांगल्या गाड्या फायनलसाठी पात्र पडल्या, ज्यामध्ये पाहायला गेलं तर आपला पिस्टन 22-11 पिस्टन असेल, नंतर त्याच्यासोबत होता आपला सर्जा असेल, नंतर दुसरं पाहायला गेलं तर पिंटू शेट मोडगे यांचं कॉकटेल असेल, त्याच्यासोबत होतं MM नानांचा राजा होता आणि त्याच्यासोबत दुसरं 22-11 सोने असेल, 22-11 सोन्यासोबत होतं वादळ। तर हे सोने आणि 22-11 वादळ ही गाडी सुद्धा चांगल्या प्रकारे धावण्यात आली आहे सेमीला आणि सेमी पाठीमागे ज्यावेळी सोन्या बैलाचा पाय तो सुद्धा पाठीमागे फॉल झाला, कारण का की
काल मैदानामध्ये गाडी फॉल होण्याचं पर्सेंटेज बघितलं तर थोडंसं जास्त होतं, कारण पाठीमागे जी फाटी होती त्या फाटीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं मिसमॅच होतं, त्यामुळे गाडी जास्तीत जास्त गाड्या त्या फॉल होत होत्या. तर मित्रांनो त्यामुळं काल गाड्या फॉल होण्याचं प्रमाण थोडंसं जास्त होतं. तर मित्रांनो फायनलला गाड्या कोणकोणत्या आल्या, प्रमुख गाड्या कुठल्या आल्या हे आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर प्रमुख गाड्यामध्ये पाहायला आली तर सर्वांचा लाडका सर्जा आणि त्याच्यासोबत होता 2211 पिस्टन. आणि नंतर दुसरं पाहायला गेलं तर उरुळीकरांचं काळीज म्हणून समजलं तर पिंटशेट मोडक यांचं कॉकटेल आणि त्याच्यासोबत होता एमएमचा राजा. आणि दुसरी गाडी होती 1 नंबरची मानकं ठरलेली गाडी म्हणजे मोरदरीकरांचा हरण्या आणि त्याच्यासोबत होता बारामतीचा पक्षा. मित्रांनो ही गाड्या टॉपच्या होत्या आणि ही टॉपच्या गाड्या फायनलसाठी पात्र ठरल्या होत्या. तर गाड्या खेळण्यासाठी म्हणजे गाड्या सुटण्यासाठी खाली गेल्या, आणि गाड्या सुटल्या. धनाडू आपण झेंडा टाकला ते टाकला, लगेच गाड्या सुटल्या. त्यामध्ये अटीतटी लढत झाली आणि अंतराने सुरुवातीला पिस्टन आणि सर्जाची गाडी पाठीमागे दिसत होती, पण काय शेवटच्या टप्प्यामध्ये सर्जाने पिस्टनने वेग धरला आणि गाडी 1 नंबरला उतरली. मित्रांनो पण आयोजकाने थोडीशी गाडी पुढे जाऊन न कळत त्याचं चाक हे रेषेच्या ह्याच्यामध्ये चक्करीत गेलं आणि त्यामुळे गाडीला निकाल हा फॉल देण्यात आला. पण वेग काल पिस्टन आणि सर्जाला खूप अतिशय चांगल्या प्रकारे होता. ती गाडी चांगली सरळ रेषेत आली तर आज 1 नंबरच झाली असते आणि 1 नंबरचे मानकर प्रथम क्रमांकाचे आणि 2 लाख रुपयाची मानकर ठरली असते. पण असो, आज हार आहे उद्या जीत आहे. ते पाठीमागच्या काळामध्ये सर्जा आणि पिस्टन कटपळ केसरीचं मैदान असेल, नंतर जे भुकुमला मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये जवळजवळ 3 ते 4 मैदानामध्ये पिस्टन आणि सर्जा 1 नंबर क्रमांकाचे मानकर आहेत. इथून पुढे सुद्धा हा पहिरा होईल आणि कायम प्रथम क्रमांकाच्या मानकर नंतर गुलाल राहण्याचे चान्सेस जास्तीत जास्त पिस्टन आणि 2211 आहे. कारण काय की गाडीच असे बोलते, कारण पिस्टनला तळ जास्त आहे आणि पुढं जो सर्जा आता पाठीमागच्या काळामध्ये सर्जा सुद्धा वेगाचा शेवट म्हणून जातो, त्यामुळे नरमादी गाडी पळते. कारण पिस्टन तळ काढून देतो आणि पुढे जाऊन सर्जा हा पाठीमागे गाडी राहिली तरी तो ओढून गाडी लावण्याचं काम सर्जा करतो. मित्रांनो ही सर्जा आणि पिस्टनची गाडी कशी पळते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. तर दुसरं पाहायला गेलं तर जी गाडी 2 नंबरला उतरली ती म्हणजे मोरदरीकरांचा हरण्या आणि त्याच्यासोबत होता साईनाथ खुडे यांचा बारामतीकरांचा पक्षा. ही गाडी सुद्धा अतिशय सुंदर पळाली आणि ही गाडी द्वितीय क्रमांकाची मानकर ठरली असली तरी सर्जा आणि पिस्टनची गाडी फॉल झाल्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक दिला आणि ते गाडी 1.5 लाख रुपयाचे बक्षिसाचे मानकरी हे बारामतीचा पक्ष आणि त्याच्यासोबत होता जो हरण्या, ही गाडी 1.5 लाख रुपयाची मानकर ठरली. तर दुसरं पाहायला गेलं तर तृतीय क्रमांकाला उतरलेली गाडी ती म्हणजे पिंटशेट मोडक आणि त्यांच्यासोबत होतं कॉकटेल आणि त्यांचा होता एमएमचा राजा. तर ही गाडी द्वितीय क्रमांकाची मानकर ठरली आणि त्यांना ते 1 लाख रुपयाचे क्रमांकाचे. आणि असंच चित्रा असेल, ससा असेल, राणा असेल, हे संपूर्ण गाडी गुलालसाठी पात्र ठरल्या. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडली जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.